महायुती आणि महाविकास आघाडी विरोधात उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलाय। जरांगेंनी एमडीएम फॉर्म्युलानं लढणार असल्याची माहिती मिळतीये। मराठा, दलित, मुस्लिम या नेत्यांनी 145 ते 155 जागांवर लढण्याचा निर्णय घेतल्याची ही माहिती आहे। धर्म परिवर्तनासाठी नव्हे तर सत्ता परिवर्तनासाठी एकत्र येणार असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। 3 नोव्हेंबरला उमेदवार सांगणार असंही जरांगे म्हणतायत। या संदर्भात राहुल कुलकर्णी सखोल विश्लेषण करण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण बघतो अखेर जरांगे पाटलांनी सांगितलं आहे एमडीएम फॉर्म्युलाने ते लढणार आहेत। हा नेमका फॉर्म्युला काय आहे आणि याचा कितपर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती असेल यांना फटका बसू शकतोय? काल 2.5 तास त्यांनी आनंदराज आंबेडकर आणि नेमानी हे दोन्ही जे एकतर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणू आपण आणि दलित समाजाचे प्रतिनिधी यांच्याशी 2.5 तास बंद खोलीआड चर्चा केल्यानंतर ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती की मनोज जरांगे पाटील हे खरंच निवडणूक लढणार आहेत का, तर हे तर पहिल्यांदा स्पष्ट झालं की हो, ते खरंच निवडणूक लढणार आहेत। दुसरी ही चर्चा होती की ते नेमके किती जागेवरती निवडणूक लढणार आहेत। कोणी 35 म्हणत होतं, कोणी 100 म्हणत होतं। आज असं कळतं आहे की 145 ते 150 जागेवरती मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढणार आहेत। आणि ज्या एमडीएम फॉर्म्युलाबद्दल जे बोललं जात आहे की मुस्लिम, दलित आणि मराठा हे कॉम्बिनेशन लोकसभा निवडणुकीमध्ये जशा पद्धतीने वर्कआउट झालं त्याचाच आधार घेऊन एक प्रकारे नवी रणनीती ही महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही घटक पक्षाच्या विरोधात, युतीच्या विरोधामध्ये आणि आघाडीच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील हे ठरवणार आहेत। प्रत्यक्षात 3 तारखेला ते उमेदवार घोषित करतील आणि नंतर मग ह्या ज्या नव्या एमडीएम फॉर्म्युलानुसार आपल्याला लोकांनी मतदान करावं असं त्यांचं आव्हान असेल। आता मुद्दा आहे तो हेच खरंच वर्कआउट होईल का? तर लोकसभेला 3 गोष्टी झाल्या होत्या। जर महाराष्ट्रातली 2011चीच आपण जनगणना गृहीत धरली तर मराठा समाज जो की 16% पासून ते 25% पर्यंत आहे असं म्हटलं जातं आणि विदर्भातला मराठा समाज जरी ओबीसी मध्ये असला तरी त्याचाही प्रभाव गृहीत धरला तर 170 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे। 8 लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज आणि एससी साठीच्या रिझर्व्ह असलेल्या 29 जागा आहेत। असं साधारणपणे 180 ते 190 विधानसभा मतदारसंघावरती हा घटक खराच प्रभावी ठरू शकतो। पण लोकसभेला 3 गोष्टी होत्या। एक म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपाबद्दलची मराठा समाजातली नाराजी, मुस्लिम समुदायाला केंद्र सरकार आपल्यावरती अन्याय करत आहे अशी असलेली भावना आणि दलित समुदायामध्ये हे सरकार सत्तेवरती 400 पारचा नारा देऊन आलं तर घटना बदलेल असं जे नॅरेटिव्ह होतं, जे नंतर भाजपनं सांगितलं की फेक नॅरेटिव्ह होतं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसला। आता जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला मनोज जरांगे पाटील अशाच फॉर्म्युलेच्या आधारे जात आहेत तेव्हा त्याला बरेच अडथळे आहेत। मुख्य म्हणजे ते ज्या मराठवाड्यातनं आता राजकीय भूमिका घेत आहेत तो भूभाग दीर्घकाळ हा निजाम राजवटीखाली राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संदर्भातल्या काही कल्पना इथे आहेतच। ज्या वेळेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला तेव्हा दलित बांधवांचा संघर्ष गावकुसात अनेक समुदायाबरोबर झाला, त्याची आठवण ताजी आहे। आणि मुस्लिम समुदायाचं मत हे आपल्याला मिळत नाही असं वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आलं, जे स्वतः सोलापूरमधून उमेदवार होते। त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेणं की आपण उमेदवार उभा करू हे दोन्ही युती आणि आघाडीला मारक आहे। कारण त्या ठिकाणी त्यांचे मतदार हे ह्या कुठल्याही युती आघाडीचे उमेदवार पाडू शकतात। पण स्वतः मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार विजयी करतील का, त्याबद्दल निश्चित साशंकता आहे। कारण ज्या पद्धतीचा फॉर्म्युला ते अपेक्षित धरतायत तसं प्रत्यक्षात ईव्हीएम मशीन मध्ये रिफ्लेक्ट होणं याच्यासाठी तशी आत्ता अनुकूल भूमी मला तरी दिसत नाहीये। निश्चितच त्यामुळे आता जरांगे पाटलांचा एनडीएम हा फॉर्म्युला कितपत निर्णायक ठरतोय ते बघावं लागेल। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी।